रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। 2 वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास, तू मुंबई करता काय केलंस हे सांगितलं पाहिजे की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? रामदास कदम सातत्यानं काही खळबळजनक आरोप करतात आणि म्हणतात की यापुढेही आम्ही अशा अनेक गोष्टी बाहेर काढू। बाळासाहेबांचा मृतदेह ठेवून व्हीलवरती कसे घेतल्याचं ते म्हणतात। असं आहे की रामदास कदम ह्याला मी छमछमदास बामदास कदम म्हणतो। रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। कारण इतके वर्ष बाया नाचवून सावली बारमध्ये ज्याला भडवेगिरी म्हणतात ती भडवेगिरी करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे। रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही। रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं। अरे रामदास कदम, 2009 साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला, तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला। 2 वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास, तू मुंबई करता काय केलंस हे सांगितलं पाहिजे। त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर अस्लाद्य टीका करायच्या, अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे, ज्याला भडवेगिरी म्हणतात, त्या भडवेगिरी करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात। यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन, चांगले विचार, ज्या शिवसेनेनं 32 वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याची कुठेतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही, कारण ही कृतज्ञ माणसं आहेत। दुसरी गोष्ट, रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत, आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ 3 वर्ष झाली। मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही। मी सांगितलं एवढं पुरेसं झालं। रामदास कदमांसारख्या श्वानांना आणखीन काही याच्यापेक्षा फार बोलण्याची आवश्यकता नाही। राणे म्हणताय की बाण योग्य ठिकाणी लागलाय, रामदास कदम यांनी आणखी बोलत राहावं, बाण योग्य ठिकाणी लागलाय असं म्हणताय। असं आहे की रामदास कदमांना मार्गदर्शन कोण करतं याचं तुम्ही नाव घेतलं ते त्यांच्या पिताजी हल्ली कुठे आहेत? ते हल्ली बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांचे पिताजी बोलत नाहीत, त्यामुळे ते दुसऱ्याकडून बोलायला लावतायत। कारण त्यांचे पिताजी देखील हेच विचारत होते की इतके वर्षामध्ये मराठी माणसाकरता शिवसेनेनं काय केलं। तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून किती वर्ष होतात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून किती वर्ष होतात, तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून किती वर्ष होतात। अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असलेला माणूस मी काय केलं हे सांगू शकत नाही आणि म्हणून जो बाहेर पडतो त्यांनी उद्धव साहेबांनी काय केलं, शिवसेनेनं काय केलं, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला निश्चितपणे जाणीव आहे की मराठी माणसाचा स्वाभिमान, मराठी माणसाचा सन्मान, मराठी माणसाचा हुंकार आणि मराठी माणसाचा या महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये अधिकार हा प्रस्थापित करण्याचं काम आणि टिकवून ठेवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं असल्यामुळं अशा प्रकारची वाह्यात, अशा प्रकारची कामातून गेलेली माणसं, म्हणजे खरं सांगायला गेलं तर लूट लागलेली माणसं, लूट लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, लूट लागलेले लोक हे बोलतात, त्यांचं सातत्यानं बोलणं असतं। आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही, परंतु तुम्ही विचारलं म्हणून ह्या दोघा तिघांबद्दल या भाषेमध्ये मला बोलावं लागलंय। माझी भाषा त्यांना उत्तम प्रकारची कळेल आणि योग्य वर्मावर बसेल।